नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मोदींचा 3.0 प्लॅन, मंत्रालयाची संख्याही कमी होणार, वृद्धांचे पेन्शन वाढणार। काय आहे मोदींचा 3.0चा प्लॅन? यामुळे अधिकारीही व्यस्त। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका। भाजपला लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय होणार याचा विश्वास आहे। भाजपचा विजय झालाच तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत। देशातील सरकारी अधिकाऱ्यांना देखील याचा विश्वास आहे। त्यामुळे आता उच्चपदस्थ अधिकारी नव्या सरकारसाठी आता कृती योजना बनवण्यात व्यस्त आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा जर पदभार स्वीकारला तर मंत्रालयांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे। सध्या एकूण 54 मंत्रालये आहेत। यापूर्वीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी परिवहन क्षेत्रातील मंत्रालयांचे विलीनीकरण करण्याचे आव्हानही केले होते। कॅबिनेट सचिवांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानुसार आता 2030 पर्यंत वृद्धांची पेन्शन वाढवण्यात येणार आहे। पेन्शन लाभांसह ज्येष्ठ नागरिकांचा वाटा आता 22% वरून 50% पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे। त्याचबरोबर आता महिलांचा सहभाग हा 37% वरून 50% पर्यंत वाढवण्याचा विचार आहे। नवीन सरकार ई वाहनांच्या विक्रीवर भर देणार आहे। त्यांचा हिस्सा आता 7% वरून 30% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार।